त्या गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय गोलंदाज तयार होताना अशोक, तर ओपनिंग फलंदाज जोडी आपल्याला पाहायला मिळते. स्ट्राईक एंड वरती असेल रोहित, तर नॉन स्ट्राईक एंडला शुभम पवार. पहिला चेंडू रोहित साठीचा स्टेप आउट झालाय, अगदी चाबूक मारावा तसा मात्र हा फटका मारलाय. चेंडू जातोय आर पार सीमा पार, धावा येतील पूर्ण 6. अगदीच पाहिलं गेलं तर जनावरांवरती जसं थोपडणं मारलं जातं त्या पद्धतीने मात्र बॅट आपण या चेंडूवरती येताना पाहायला मिळते. आपण पाहतोय सातारा स्पोर्ट्स लाईव्ह यावरती अगदी पाहिलं गेलं तर चांगलं आपण पाहिलं गेलं रिव्ह्यू दाखवला जातो, तिथं रिप्ले दाखवला जातोय. स्टेप आउट झाला आणि त्यानंतर मात्र पाहिलं गेलं अंगावरती चेंडू येतोय परंतु सीमा पार तो. यावेळी लोअर पुल टॉस ऑफसाईड रिजन मध्ये जाईल, बहुशंकित रिजन मध्ये. चांगलं कमबॅक एका मोठ्या फटक्यानंतर अशोक यांच्या माध्यमातून. अगदी पाहिलं गेलं ऑफसाईड रिजनमध्ये बाउंड्रीचं थोडीशी डिस्कशन येते पंचांसोबत शुभम, परंतु ऑफसाईडमध्ये कधीच फटकेबाजी त्यांच्या माध्यमातून झालेली आपण तरी पाहिलेली नाहीये. यावेळेस पुन्हा एकदा स्टेप आउटून खेळण्याचा मानस होता परंतु मानसिकतेसोबत खेळलं जातंय. गोलंदाज तितक्याच ताकदीचा तिखट मारा केला जातो अशोकच्या माध्यमातून. जसं पहिलं स्टेप आउट होते थोडासा चेंडू पाठी, अगदी यॉर्कर लेनचा हा चेंडू. यावेळी देखील स्टेप आउट झालाय, बॅट आणि बॉलचं प्रॉपर कनेक्शन, चेंडू जाईल पुन्हा एकदा सीमा पार, धावा येतील पूर्ण 6. अगदी षटकारांमध्येच खेळ खेळला जातो रोहितच्या माध्यमातून. धाव फलक 13 या आकड्यावरती पोहोचले. चार चेंडूमध्ये धावफलक 13 या आकड्यावरती पोहोचलेलं पाहायला मिळते. प्रत्येक चेंडूवरती स्टेप आउट होतलं जातंय. यावेळेस मात्र आता रणनीती करावी लागेल गोलंदाजाला. शॉर्टर लेनचा चेंडू अवे फ्रॉम द बॉडी, हे दोन ऑप्शन असतील रोहित समोर जर आपण गोलंदाजी करायची असेल. विकेट हा एकमेव पर्याय नसतो, कधी कधी डॉट चेंडू करणं ही महत्वाचं असतं. ज्यावेळेस आपण विकेटसाठी जाणार त्यावेळेला मात्र चेंडू रिच मध्ये दिला जातो फलंदाजाच्या. चार चेंडूचा पहिल्या षटकातला खेळ संपलाय. धावफलक 13 आकड्यावरती 5वा चेंडू घेऊन गोलंदाज होईल. गोलंदाजी मार्कवरती तयार अशोक, स्ट्राईक एंडला डाय हॅट आहे रोहित शर्माचा. त्या पद्धतीची मात्र खेळ रोहितकडून. फुलटॉसमध्ये चेंडू ऑफसाईड रिजनमध्ये खेळून काढतो. मिस्टानी स्ट्रोक, क्षेत्ररक्षक तैनात, त्याच्याकडून होते चूक, धाव घेतली जाईल 1. अगदी जसं पाहिलं गेलं फुलटॉस चेंडू ऑफसाईड रिजनमध्ये हलक्या हाताने खेळून काढायचा होता. बॅटच्या अगदी पाहिलं गेलं तर वरच्या हिश्श्यावरती हा चेंडू आदळला आणि धाव मात्र घेतली जाईल 1. आता स्ट्राईक एंडला आहे शुभम पवार. यावेळेला पाहिलं गेलं तर जमा होतोय की काही शुभम, परंतु झेल मात्र सोडला जातोय. 1च धाव. अगदी पाहिलं गेलं 2 चेंडूवरती दोन्ही खेळाडूंना मात्र इथे जीवनदान मिळाले. चांगली गोलंदाजी राहिली पहिली. 15 धावांवरती आपण पोहोचलाय संघ. पहिल्या षटकाचा खेळ संपला. अगदी शेवटच्या 2 चेंडूवरती 2 विकेटची संधी निर्माण झाली होती, तर संधी मात्र सुटल्या गेल्या. क्षेत्ररक्षकाकडून पाहावी तशी मात्र साथ लाभली नाहीये. 5व्या चेंडूवरती रोहितचा झेल तर 6व्या चेंडूवरती शुभमचा झेल सोडला गेला. आणि हे मिळालेलं जीवनदान त्याचा कसा फायदा उचलतील हे पाहणं असेल महत्वाचं. अगदी पाहायला गेलं तर साबळे वाडीवरून इथं मात्र प्रेक्षक वर्ग जमा झाला या खेळाडूंची खेळ पाहण्यासाठी. त्या पद्धतीची मात्र आता खेळी करावी लागेल शुभमला. दुसरं षटक घेऊन गोलंदाज आपण पाहतोय मारुती. यावेळेस लेग साईडच्या दिशे ऑफ साईड रिव्हिजन मध्ये हा फटका अगदी मिड ऑफच्या डोक्यावरून हाय अँड हँडसम येतो हा षटकार. इथं मात्र मारुतीचं स्वागत मात्र 6 धावांनी केलं गेलं शुभमच्या माध्यमातून. आता मात्र थोडासा दबाव वाईडचा येतो, इशारा अतिरिक्त धाव येते. या अतिरिक्त धावेसोबत धावफलक आपण पाहतो पोहोचलेलं.
22 या आकड्यावरती. यावेळेस गती वाढवली, गतीमध्ये मात्र बीट केलं गेलं. बॅटची थिक एज आणि चेंडू मात्र बॅटची कडा घेऊन यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. शुभमला मात्र परतीचा मार्ग. एक पेरी तो एक मेरी असं हे समीकरण पाहायला मिळतं. पहिल्या चेंडूवरती षटकार आणि दुसऱ्या चेंडूवरती मात्र लगेचच परतीचा मार्ग दाखवला शुभमला. नवीन फलंदाज दाखल होतो मैदानामध्ये. अक्षय लगी तो छगी असं हे क्रिकेट यांचं आपल्याला पाहायला मिळतं. बॅटवरती चेंडू आला तर तो मात्र सीमा पार पाहायला मिळेल, परंतु बॅटवरती येणं महत्वाचं असेल, कारण गोलंदाज तेवढंच ताकदीचा आपल्याला पाहायला मिळतोय. मारुती लेगसाईडच्या दिशेने टोलून काढलाय चेंडू. एक धाव घेतली गेली त्याच्यावरती. दुसऱ्या धावीसाठी दिला जाईल नका. स्ट्राईक एंडवरती आता मात्र रोहित पवार असेल, ऑफ साईड रिजन असेल की लेग साईड, दोन्ही बाजूनी मात्र चौफेर फलंदाजी करण्यासाठी ओळखला जातो. या अगोदरच्या स्पर्धेमध्ये एका ओव्हरमध्ये तब्बल 4 षटकार मारले होते त्यांनी. यावेळेला फुलटॉस चेंडू, त्याचा समाचार घेतला जातो. ऑफसाईड रिजन मध्ये खेळून काढलाय. 1 बाउन्स, सीमा पार जातोय हा चौकार. चेंडू होतोय फरार. गोलीगत चौकार रोहित साठी. अगदी झोपूक अशी फलंदाजी होते आज रोहितची. पहिल्या षटकामध्ये तब्बल 2 षटकार आणि आता मात्र चौकाराच्या दिशेने आणि ऑफसाईड. तर पुन्हा एकदा विनंती केली जाते, ज्या 4 चाक्या उभ्या आहेत गाड्या मैदानामध्ये त्या मात्र मैदानाबाहेर, ज्या कार पार्क केल्या आहेत मैदानामध्ये मैदानाच्या बाहेर पार्क करा. जर काही कारची मोडतोड झाली तर मात्र आम्ही जबाबदार राहणार नाही, हे लक्षात ठेवा. यावेळेस मात्र आपण पाहतो बाईकच्या स्वरूपामधली एक धाव पंचांकडून येते. स्ट्राईक एंडवरती रोहित अगदी पाहिलं गेलं तर जोडू फटका खेळण्याचा माणूस होता या चेंडूवरती. यावेळेस स्टेप आउट होऊन अगदी ताकद लावले. चेंडू जाईन आर पार, सीमा पार. धावा मिळतील पूर्ण 6 आणि धावफलक पोहोचेल या 6 धावांच्या मदतीने 34 या आकड्यावरती. आजच्या दिवसातला आतापर्यंतचा हाय स्कोर उभा करण्याची मात्र आता संधी असेल घोटी या संघासमोर. 2 षटकांमध्ये तब्बल 34 धावांवरती पोहोचलाय. आतापर्यंत सर्वाधिक स्कोर लागलेला आहे मैदानामध्ये पाहायला मिळालाय, तो म्हणजे 37. तर गोटी संघ 2 षटकांमध्ये 34 या आकड्यावरती पोहोचलाय. शेवटचं षटक घेऊन निर्णायक 6 चेंडू घेऊन येतो गोलंदाज सुधीर. स्ट्राईक एंडवरती फलंदाज आहे अक्षय. यावेळेस मोठा तगडा रनअप आपल्याला पाहायला मिळाला, परंतु त्यानंतर वाईडचा इशारा येतो पंचांकडून. अतिरिक्त धावांकेमध्ये बदलला. धावफलक पोहोचतोय 35 या आकड्यावरती. अगदीच नितीन सर, ज्या वेळेला एखाद्या खेळाडूचा एवढा मोठा रनअप असतो त्यानंतर वाईट चेंडू जातो, काय रिॲक्शन असेल त्यावेळेस? एवढं धावायचं आणि त्यानंतर मात्र ती वाईट डिलिव्हरी होते. यावेळेस देखील पंखा फिरवलाय, बॅटची कडा लागली, काय पंचांवरती अपीलचा दबाव, परंतु दुर्कारण लावलाय निर्धाव चेंडू. अगदी यावेळेस मात्र अक्षयला लक्षात ठेवावं लागेल, जर बॅटशी संपर्क होत नाही बॉलचा तर हलक्या हाताने टोलून रोहितला स्ट्राईकवरती आणावं लागेल. कारण गोलंदाजांवरती आपण विश्वास ठेवत असाल तर ठीक आहे, परंतु 50 धावा उभा करण्याची संधी आहे. जास्तीत जास्त धावा होतील तेवढं मात्र दडपण थोडं कमी असेल गोलंदाजांवरती. यावेळेला गती वाढवली गेली, अगदी खेळ ओळखले गेले. लेग साईडच्या दिशेने फटकेबाजी होते त्या पद्धतीने मात्र गोलंदाजी हाताळली जाते. कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं, सुधीरचं. धावांवरती अंकुश लावायचा आहे, ते मात्र कार्य केलं जातं.
यावेळेला शॉर्ट लेनचा चेंडू उडवण्याचा प्रयत्न होता. लेटकट होतोय, जातोय घोषांकित रिजनमध्ये एका धावेसाठी. आतापर्यंत पण पाहिलं गेलं तर तब्बल 3 चेंडूचा खेळ संपलाय. 3 चेंडूमध्ये फक्त 2 धावा येताना पाहायला मिळतात या षटकामध्ये. अगदीच मैदानाच्या बाहेरून शुभमकडून आवाज दिला जातोय, कारण धावसंख्या तेवढी उभी करायची आहे. गोलंदाजांना अगदी पाहिलं गेलं तर जास्त धावा ठेवण्यात येतील तेवढं मात्र टार्गेट उभं करणं महत्वाचं आहे. यावेळेस देखील चेंडू जातोय निघून घोषांकित रिजन मध्ये. बाईच्या स्वरूपामध्ये 1 धाव, लगातार 4 चेंडू. आता मात्र अगदी पाहिलं गेलं 40+ मैदानावरती प्रॅक्टिस सेशन मध्ये मात्र लांब लचक षटकार येताना पाहायला मिळतात. इथं साबळे आमच्यासोबत उभे आहेत, माहिती पोहोचवत आहेत. 12 चेंडूंमध्ये तब्बल 9 षटकार मारण्याची किमया अक्षयच्या माध्यमातून होत असते. यावेळेस मात्र त्या अक्षयला 4 निवड चेंडू हाताळलेत. यावेळेस आला रडार मध्ये, धडकारून आलाय, दे धडक गोली गत्तर धापचूक झुकझुक झुक षटकार. अगदीच जेवढा शांत ठेवला गेला त्यावेळेला मात्र दाखवून दिलं की का मला जबाबदारी दिली जाते. तुम्ही माझी एवढी निंदा कराल, माझ्यावरती जेवढे तुम्ही आरोप कराल त्या आरोपांना मी मात्र उत्तर माझ्या बॅटने देईल. यावेळेस ह्या षटकाराने या षटकाराच्या साह्याने धावफलक पोहोचतोय 43 या धावसंख्येवरती. यावेळेस इनर रो ताकदीनिशी आजच्या दिवसातला सर्वाधिक लांब षटकार येतो अक्षयच्या बॅट मधून. गोलीगत धोका दिला गेला एक गोलंदाजाला. पहिले 4 डॉट आणि तदनंतर मात्र 2 षटकार. धावफलक पोहोचतो 49 या आकड्यावरती. टार्गेट सेट केलं जातंय 50 या धावसंख्येचं. 18 चेंडू 50 धावसंख्या. आजच्या दिवसातला सर्वाधिक स्कोर उभा केलाय गोटील या संघाने. चला लाईनअप करा मैदानामध्ये, व्हा दाखल, वेळ घेऊ नका. तर यानंतरचा आपण पाहतोय सामना रंगला जाईल तो म्हणजे तर यानंतर सामना श्री भराडी माता कोळेकरवाडी संघ विरुद्ध प्रवीण स्मृती बामनवाडी संघ. तर दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करतो या नाणेफेकीसाठी कोळेकरवाडी संघाच्या आपण पाहतोय संघनायक येत आहेत. तर प्रवीण स्मृती बामनवाडी संघ संघनायक नाणेफेकीसाठी या, वेळ घेऊ नका. जर वेळ घेतला तर मात्र आपला सामना फक्त 2 षटकांचाच राहील हे लक्षात ठेवा. चला क्षेत्ररक्षण पांगून घ्या, वेळ घेऊ नका घोटेल संघ. चला क्षेत्ररक्षण पांगून घ्या. निनावाडी संघ आपले ओपनिंग फलंदाज दाखल करा मैदानामध्ये. आपण पाहतो ओपनिंग फलंदाज जोडी मैदानामध्ये होते. तर निनावाडी संघ आपला अतिरिक्त खेळाडू पोहोचवा. खेळाडूंची नावे पोहोचवण्यासाठी पहिली वाली डिलिव्हरी होण्या अगोदर इथं पोहोचणं महत्वाचं असेल. चला घोटील संघ क्षेत्ररक्षण पांगवा. जास्त वेळ नाही, 1 मिनिटाचा अवधी आहे ज्याच्यामध्ये क्षेत्ररक्षण पांगून पहिली वाली डिलिव्हरी करून घ्यायचे. पंच विनंती आहे जास्त वेळ घेऊ नका. जर संघाने वेळ घेतला तर मात्र पॅनलाइज करण्याची मुभा आहे आपल्याजवळ. यानंतरचा सामना आपण पाहतो बामनवाडी विरुद्ध कोळेकरवाडी संघ. या दोन संघांचा आपण पाहतोय नाणेफेक केली आहे.
नाणेफेकीचा कौल लागला बामणवाडी संघाकडून. प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय. आतापर्यंत ज्या ज्या संघांनी पहिला गेला नाणेफेक जिंकले प्रथमतः क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. स्वतः धाडसी निर्णय, थोडासा साहसी निर्णय घेतला गेला बामणवाडी संघाकडून. प्रथमतः फलंदाजीचा आणि क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केले गेले कोळकरवाडी संघासाठी. तर आपण पाहतोय नेनाळवाडी या संघाकडून ओपनिंग फलंदाजी जोडी सुनील आणि त्याच्या जोडीला सुरेश स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. सुरेश तर नॉन स्ट्राईक एंडला पाहायला मिळेल सुनील आणि सुरेश या जोडीवरती 50 धावांचं आव्हान पार करण्याची जबाबदारी आहे. क्षेत्ररक्षण तांबवलं जाते. अगदी पाहतो आपण वेस्टर्नच्या पाठी 47 अक्षय असतो, परंतु त्याला मात्र आज लॉंगअपच्या दिशेने काढला गेलाय. वेस्टर्नच्या पाठी शुभम आपल्याला पाहायला मिळतो. तर गोलंदाजी मार करते तेज तर्राक्रमक अगदी वाऱ्याच्या वेगाने गोलंदाजी करण्यासाठी माहीर असलेला बाबू. अगदी पाहिलं गेलं तर सशाच्या रेसमध्ये सुद्धा बाबू पहिला येईल असं मानलं जातं. तो मात्र आता शिकारीवरती निघालाय. पहिलाचा बाउन्सर, परंतु वाईडचा येतो इशारा. जास्त अनपेक्षित उसळी आपल्याला पाहायला मिळाली. बाबू आता मात्र आहे शिकारीवरती या फलंदाजांच्या. परंतु फलंदाजीमध्ये तितकेच तिखट असलेले हे फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. शॉर्ट लेनचा चेंडू फटका मोठा करण्याचा मानस होता. लेटकट बॅटचा येतो. घोषांकित रिजन मधले 1 धाव, धावफलक 2 या आकड्यावरती. मोठा फटका येणं महत्वाचं होतं. स्लोअर पद्धतीचा बाउन्सर होता. अगदी थांबून जर का टायमिंग स्ट्रोक खेळला असता तर मात्र सीमा पार जाताना आपल्याला पाहायला मिळाला असता. तर 4 चाकी मैदानाच्या बाहेर उभी करा विनंती केली जाते. यावेळेस देखील निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळतोय. गोलंदाजीमध्ये मात्र चांगली गोलंदाजी दाखवतोय बाबू. विनंती केली जाते 4 चाकी मैदानाच्या बाहेर उभ्या करा आपल्या ज्या कार आहेत त्या. जर काय तडजोड झाली तर मात्र आम्ही जबाबदार राहणार नाही, हे लक्षात घ्या. कृपया दुचाकी मैदानाच्या बाहेर उभी करा. आपली 2 व्हीलर मैदानाच्या बाहेर विनंती केली जाते. आयोजकांकडून वारंवार आजच्या दिवसभरामध्ये ही स्पर्धा राहणार आहे, लक्षात ठेवा. आपल्या दुचाकी 4 चाकी ज्या आहेत त्या मैदानाच्या बाहेर कृपया पार्क करा. यावेळेस देखील निर्धाव चेंडू हाताळला जातो, परंतु यष्टीरक्षकाकडून होणारी चूक आणि त्याचा फायदा उचलून मात्र 1 धाव अंकित केली जाईल स्कोरबोर्डवरती. यष्टांच्या पाठी शुभम. अगदी पाहिले गेलं तर जबाबदारी दिली गेली, त्या जबाबदारीवरती मात्र योग्य कामगिरी करणं महत्वाचं असेल. तर यावेळेस स्ट्राईक एंडवरती डावखुरा सुनील. मोठा फटका खेळण्याचा मानस. पुन्हा एकदा यष्टांच्या पाठी शुभम कडून होते चूक. या होणाऱ्या चुका मात्र शेवटच्या क्षणाला आपणास पराभवासाठी कारणीभूत ठरतील हे लक्षात ठेवून मात्र आपण क्षेत्ररक्षण करणं महत्वाचं असेल. सुनील असेल आता स्ट्राईक एंडवरती. गोलंदाजीवरती बाबू आतापर्यंत चांगली गोलंदाजी हाताळली आहे. यावेळेस वाईडचा इशारा येतोय. अगदीच पाहिलं गेलं तर लाईन बिघडलेली पूर्णपणे. अतिरिक्त धावा दिल्या जाते, याच्यावरती कंट्रोल ठेवावं लागेल बाबूला. अगदी पाहिलं गेलं तर लाईन आणि लेंथ वरती कंट्रोल असणं महत्वाचं आहे. यावेळेस चांगला चेंडू, गती आणि यॉर्कर लेंथ, ऑफ द पिच चेंडूचा मारा आणि त्याच्या गतीमध्ये मात्र बीट केलं गेलं सुनीलला. अगदी पाय टेकून हा फटका खेळण्याचा मानस होता, परंतु चेंडू आणि बॅटचा काही एक संपर्क होत नाहीये ते. यावेळेस टायमिंग आहे प्रॉपर.
चेंडू जातोय आर पार सीमा पार. या इनिंग मधला पहिला षटकार अगदी टायमिंग फटका, टायमिंग प्रॉपर केला गेला नजाकतेनं. मात्र हा सीमा पार जाताना आपल्याला पाहायला मिळाला. या 6 धावांच्या साह्यानं धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय. 11 एकावरती 1 या आकड्यावरती. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावफलक 11 एकावरती 1 या आकड्यावरती पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. दुसरे षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज येत आहेत शुभम पवार. तर यष्ट्यांच्या पाठी आता यष्टीरक्षकाची जबाबदारी पार पडण्यासाठी आपण पाहतोय यष्टीरक्षक येतोय. यष्ट्यांच्या पाठी आता मात्र धीरज. अगदी पाहिलं गेलं तर मैदानामध्ये क्षेत्ररक्षण त्यांच्याकडून थोडंसं अगदी पाहिलं गेलं तर चांगलं होत नाही, परंतु यष्ट्यांच्या पाठी आज मात्र संधी दिली गेली आहे आणि हातातून चेंडू सुटला तर मात्र धाव मात्र अंकित केली जाईल हे लक्षात ठेवून मात्र ती कामगिरी पार पाडायची आहे धीरज यांना. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज येतो शुभम. चला त्वरा करा, स्पीडअप करा, वेळ घेऊ नका शुभम. आणि इथं मात्र रनअप मध्ये थोडंसं गफलत. प्रॅक्टिस सेशन चालू आहे शुभमची मैदानामध्ये, परंतु तुमची प्रॅक्टिस कुठेतरी स्पर्धेला थोडासा उशीर करेल हे लक्षात ठेवा. यावेळेस स्वागत अगदी परिपूर्ण केलं गेलंय. दिमागदार हा फटका, शॉर्टर लाईनचा चेंडू जसा पाहिला गेला तसा मात्र सीमा पार गुलीगत षटकार. अगदीच पाहिलं गेलं शुभम यांच्याकडून फलंदाजी थोडीशी निराशा झाली. आता गोलंदाजीमध्ये आला, गोलंदाजीची सुरुवात मात्र निराशाजनक. अगदी जसा पहिला षटकार होता तसा मात्र अक्षय यांच्या दोन्ही हात पाहिलं गेलं तर कमरेवरती आलेले पाहायला मिळत आहेत. निराशा आहेत कारण गोलंदाजी चांगलं होणं महत्वाचं आहे. यावेळेस एक तेरी तो एक मेरी. पहिल्या चेंडूवरती षटकार तर दुसऱ्या चेंडूवरती त्रिफळाची दांडी गुल केली जाते. दांडी गुल, दांडी गुल, दांडी गुल. फलंदाजाला परतावं लागेल. काय दिमागदार पुनरागमन केलं जात आहे. स्वतःला बॅक कसं करायचं असतं त्याचा मात्र चांगला देखणा नमुना. पहिला चेंडू शॉर्टर लाईनचा, त्याच्यावरती चांगला समाचार घेतला गेला तर दुसऱ्या चेंडूवरती मात्र ऑफ साईड स्टिक उडवली गेली, बदला घेतला गेलाय. चला नवीन खेळाडू लगेचच पोहोचा पॉपिंग क्रीज मध्ये. अशोक नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलं षटक ज्यांनी हाताळलं गेलं होतं ते अशोक आता मात्र फलंदाजीमध्ये आलेत. यावेळेस देखील शॉर्टलाईनचा चेंडू अगदी तोंड खाली टाकून बॅट घातली गेली. घोषांकित रिजन मध्ये गेला हा चेंडू. आता या उर्वरित चेंडूंवरती धावा येणं महत्वाचं आहे. तर कमबॅक करण्यासाठी ही ओव्हर महत्वाची आहे. निनावडिया स्पोर्ट्सला जर या सामन्यामध्ये स्वतःचं अस्तित्व टिकवायचं आहे तर या उर्वरित 3 चेंडूवरती षटकार येणं महत्वाचं आहे. यावेळेस मात्र वाईडचा येतो इशारा. अतिरिक्त धाव जोडली जाते धावफलकावरती. अशोकला लक्षात ठेवून मात्र या 3 चेंडूवरती 3 षटकार 3 चौकार आले तर मात्र मॅच मध्ये स्वतःचं अस्तित्व टिकू शकते निनावडिया हा संघ. हे लक्षात ठेवून मात्र फलंदाजी करावी लागेल. यावेळेस मोठा फटका येणारा मिस टायमिंग स्ट्रोक. चेंडू खाली क्षेत्ररक्षक निलेश आपल्याला पाहायला मिळते. चेंडू ट्रॅव्हल होते टप्प्याटप्प्या. घोषांकित रिजन मध्ये एका धावेचा येतो पंचांकडून इशारा.
तर धावफलक आपण पाहतोय 26 या आकड्यावरती. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतो, त्याचसोबत पाऊस देखील दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. हॅलो 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 हॅलो. तर धावफलक 22 या आकड्यावरती.